तर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अनेक घरांचं नुकसान झालंय। पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं गेलं आणि शेतीचंही मोठं नुकसान झालंय। बघूया। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे अंधारी नदी जी आहे ती भरून वाहत आहे आणि अंधारी नदी जी आहे ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून उगम पावते आणि हीच ताडोबातून उगम पावणारी अंधारी नदी जी आहे त्यामुळे रस्त्यावरून पाणी जात आहे, पुलावरून पाणी जात आहे। चंद्रपूर मूल मार्गावर चिचपल्ली नावाचं एक मोठं गाव आहे आणि या गावाच्या अगदी जवळ जो आहे तो गाव तलाव आहे आणि 2 दिवस जो मोठा पाऊस झाला त्यामुळे या गाव तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि ते गाव तलावाची जी पाळ आहे ते फुटून या पूर्ण गावामध्ये सध्या पाणी शिरलं आहे। अंदाजे 150 ते 200 घरं जे आहे या पाण्यामुळे प्रभावित झालं आणि आपण सध्या गावात उभे आहोत आणि गावात जर पाहिलं तर एखाद्या खळखळणाऱ्या नदीसारखं पाणी जे आहे ते पूर्ण गावातून शिरतंय। गडचिरोली जिल्ह्याची स्थिती जर बघितली तर भामळगडमध्ये जे आहे पर्लाकोटा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। त्यामुळे 50हून अधिक जे आहे दुकानं असतील, घरं असतील हे पाण्याखाली आलेले आहे। त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने त्या भागामध्ये तात्काळ जे आहे NDRFची टीम तिथे दाखल आहे। त्यामुळेच सुरक्षित स्थळी तिथल्या लोकांना काढण्यात आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी गोंदिया जिल्ह्यातील जे सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि देवरी हे जे 3 तालुके आहेत या 3 तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक भात पिकाची जी शेती आहे पाण्याखाली आलेली आहे। पूर्ण जाऊन सऱ्यांनी आता दुबार पेरणीची वेळ आली आहे, तरी पण शासनाने लक्ष देऊन सऱ्यांनी काहीतरी उपाय करावा ही माझी विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।